श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आता वेध लागतात ते दहीहंडीचे आणि दहीहंडीचा सण अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि जे गोविंदा पथक आहेत त्यांची सुद्धा तयारी अतिशय जय्यत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाण्यामधील एक नामांकित असं गोविंदा पथक अर्थातच आई चिखलाई देवी गोविंदा पथक आम्ही कोपरीगावकर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपल्यासोबत त्या पथकातील काही सदस्य देखील आहेत, खेळाडू देखील आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपण सुरुवात करूया ती कोच सरांपासून। कोच सर, आम्ही मगातपासून बघतोय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी करत आहात, कशी ही तयारी सुरू असते, कशा पद्धतीने कोचिंग केलं जातं, काय सांगाल? मला एवढंच सांगायचं, जेव्हा दहीहंडीची प्रॅक्टिस चालू करतो त्यावर आम्ही एक मीटिंग घेतो। त्या मीटिंगमध्ये सगळ्या पोरांना पहिला बोलवतो, काय करायचं काय नाही ते ठरवतो। नंतर आमची मॅनेजमेंट टीम प्लस आम्ही 4 सर एकत्र येऊन कुठल्या प्रकारे प्रॅक्टिस घ्यायची, कुठल्या प्रकारे कुठला पोरगा कुठे हे आम्ही नेमतो। ह्या आमच्या गोविंदा पथकाला 14 वर्ष चालू आहे। आमचे कंटिन्यू 2-3 वर्ष 7 लागलेले आहेत आणि नंतर आम्ही जे लावतो त्या 8 लावतो। गेल्या वर्षी आम्ही 9 लावायचा प्रयत्न केला, यावर्षी आमचा तो प्रयत्न सक्सेस होणार। दरवर्षी आपण पाहिलं की 7 थर त्याच्यानंतर 8 थरावरती गेल्या वर्षी त्यांनी मनसेच्या ठिकाणी देखील 9 थरांचा प्रयत्न केला होता, मात्र थोडक्यात तो हुकला। आपण बोलूया यंदा कशी तयारी चालू आहे? यंदा जोरात आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा तरी आज आमचा क्राऊड जास्त होता। आज 134चा क्राऊड होता आणि आता 10 दिवसात अजून वाढणार आहे। आता परवा आम्ही चोरहंडीला जाणार आहे सराव शिबिर, तर तिथे आम्हाला 8 लावणार आहे। म्हणजे आम्हाला पुढचे 10 दिवस मिळत आहेत, तर त्या 10 दिवसात आम्हाला 9ची ट्राय करायची। गोविंदा पथकातील खेळाडूंना मोटिवेशन करणं अत्यंत गरजेचं असतं आणि मगाशी आपण पाहिलं की उत्तम प्रकारे त्यांना मोटिवेट तुम्ही करत होतात। कशा प्रकारे तुम्ही गेले अनेक वर्ष तयारी करून घेताय आणि खेळाडू कशा पद्धतीने या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि दिवसेंदिवस तयारी कशी चालली? गेले 13 वर्ष झाला आम्ही आई चिखलाई गोविंदा पथक चालू केलं आहे। तर ह्या गोविंदा पथकामध्ये ना सरांचं काम फक्त शिटी मारणे किंवा मॅनेजमेंट करणे, पण खरा गोविंदा जो स्वतः थर लावतो, जो स्वतःच्या ताकदीवरती जे गोविंदा उभे राहतात, तो सर्वप्रथम त्यांना आम्ही जास्त मान्यता देतो। आता मोटिवेशन म्हणजे प्रत्येक तुम्ही बघत असाल, मोटिवेशन शिवाय म्हणजे थोडंसं बोलायला गेलं तर पोरांना प्रत्येक गोष्टीला जर मोटिवेशन करत गेलो ना तर पोरं कडक उभी राहतात। तेच मोटिवेशन त्यांचं डाऊन झालं ना तर पोरांना थर उभे करणे म्हणजे थोडं कठीण जातं। तर प्रत्येक वेळेस थोडंसं मोटिवेशनची प्रत्येक मुलांना गरज असते, तर मागून मी त्यांना प्रत्येक वेळा मोटिवेशन देत असतो। जो वरती जातो त्याच्यापेक्षा खाली असणारा देखील अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण सर्वांचा भार खालच्या थराच्या बेसवरती असतो। काय सांगाल, खालच्या ज्या बेसची तयारी असते ती कशी असते, कशी ती मुलं निवडली जातात? मी कोच या नात्याने ना सगळ्यात पहिलं प्राधान्य मी माझ्या बेसला देतो, कारण माझा पिलर जर महत्त्वाचा भक्कम असेल तरच माझे थर लागतील। त्याच्यामुळे मी आमचा बेस तुम्ही बघाल तर आमच्या बेसमध्ये हत्तीगत पोर आहेत आणि बेस माझा इतका कडक आहे ना शेवटपर्यंत ती साथ सोडत नाही। त्याच्यामुळे आम्ही गेल्या वर्षी 3-4 झालं कंटिन्यू 8 कडक लावले आणि उतरवले देखील। गेल्या वर्षी पण आम्ही 9चे प्रयत्न पुरेपूर केला, पण आमच्या शिडीने थोडासा एक छोटासा फॉल्ट झाल्यामुळे थोडं खाली आलो, नाही तर आम्ही थर एकदम व्यवस्थित होता। का तर आमचा बेस मजबूत होता म्हणून। जसं की आपण बघतोय की कुठल्याही गोष्टीचा पाया अत्यंत महत्त्वाचा असतो। जेव्हा पाया मजबूत होतो त्याच्यानंतर जो वरचा कळस असतो तो चढवला जातो आणि ह्याच कळसावरती असणारे जे खेळाडू आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तू एक्क्यामध्ये असतोस, काय सांगशील कशी तयारी असते आणि ज्या वेळेला तू वरती असतोस आणि तुझ्यावरती अजून लोक असतात, खेळाडू असतात, त्यावेळेला मनात काय चालू असतं? म्हणजे स्वतःवरती पहिला कॉन्फिडन्स बिल्ड करतो का मी उभा राहिलो तर बाकीचे पण उभे राहणार आहेत, थर माझा व्यवस्थित उभा राहून खाली उतरणार आहे। तर मी जेव्हा उभा राहतो तेव्हा मला खालती जो माझा आहे दादा आहे माझा, तो त्याच्यावरती पण तेवढा कॉन्फिडन्स असतो का मला तो खरं व्यवस्थित उभा करेल आणि मी वरच्यांना पण व्यवस्थित उभा करणार, हे माझ्यावरती स्वतः कॉन्फिडन्स राहतं तेवढं। आणि राहिला प्रश्न का स्वतःची तयारी करायची तर मनाची तयारी करून जायला लागतं वरती, असं डायरेक्ट नाही जाऊ शकत आपण। मनाची तयारी असेल आपण वरती उभं राहणार तर मग काही झालं तरी आपण उभं राहणार आणि वरच्याला पण उभा करणार आपण। तुम्ही देखील मगाशी वरच्या थरामध्ये होतात, काय मनामध्ये त्यावेळेला चालू असतं? किती विश्वास खालच्यांवर असतो आणि किती प्रेशर तुमच्यावरती असणाऱ्यांचा? गोविंदा एक असा खेळ आहे, तो विश्वासावरती खेळला जातो। आपला एकमेकांवरती विश्वास असणं गरजेचं आहे खूप। आणि तसंच माझ्या खालचे जे भक्कम असतील तर मी वरच्यांना माझ्या नीट उभं करू शकतो। आता माझ्यावरती पण 3 जण असतात, त्यांना पण मी हे करतो, सपोर्ट करतो, जेणेकरून मला त्यांची काळजी असते। ते माझ्यावरती जातात, वरती खूप म्हणजे रिस्की असतं ॲक्च्युली बोलायला गेलं तर। हा सोपा खेळ नाही आहे गोविंदामध्ये। तेच माझ्या डोक्यात असतं का माझ्यावरती 3 जण आहेत, त्यांना सुखरूप परत मी खालती व्यवस्थित आणू शकेन।
आपल्यासोबत छोटे छोटे खेळाडू देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांग, नाव काय तुझं? रुपाली विष्णू वानखेडे. कितव्या थराला असते? 9व्यावर. 8व्या 9व्या थराला तू सलामी देतेस, काय मनामध्ये त्यावेळेला चालू असतं? तेव्हा कारण चांगला असं हे करायला म्हणून. खालच्यांवरती विश्वास असतो, मनामध्ये भीती असते. हो, भीती नसते पण खालच्यावर विश्वास असतो. यंदा कितीचा प्रयत्न असणार आहे आणि काय वाटतं, सक्सेस होईल? होईल. तुझं नाव काय मित्र? देवांश. तू कितव्या थराला असतोस? प्रॅक्टिस करतोयस? कितव्या थरावर तुला जायचंय? 9व्या. 10व्या थरावर तू जाणार आहेस. आणि अजून एक आपल्या बरोबर खेळाडू आहे. कितवीला आहेस तू, काय वय? मी 8वीला आहे, 12 वर्षाचा आहे. किती वर्ष तू ह्या मंडळामध्ये येतोयस आणि कधीपासून प्रॅक्टिस करतोय? हा पहिलाच वर्ष आहे आणि खूप काळजी घेतात हे लोक वरती चढवताना पण. आणि आजच मॅट आणलाय. मग कसं वाटतं वरती चढताना, तुला मनामध्ये भीती असते का, की विश्वास असतो पूर्ण की यशस्वी होणार? विश्वास असतो यशस्वी होणार आपण. हाच विश्वास मित्रांनो अत्यंत महत्वाचा असतो आणि ह्याच विश्वासाच्या जोरावरती हा गोविंदा खेळ हा खेळला जातो आणि विश्वासातूनच यश मिळतं. आणि यंदाही ह्या गोविंदा पथकाचा जो विश्वास आहे, गेल्या वर्षी तो 9व्या थराचा प्रयत्न हुकला होता, तो ह्या वेळेला यशस्वी होणार आणि यंदा हे पथक 9 थरांची सलामी आपल्या ठाण्यामध्ये देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार. मी सिद्धेश शिवण, बित्तम बातमीसाठी ठाणे.